आता पाहणार आहोत पावसासंदर्भातल्या घडामोडी। विष्णुपुरी प्रकल्पातील विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। गोवर्धन घाट इथल्या मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली। अंत्यसंस्कारासाठी सिडको भागातील स्मशानभूमीचा वापर करण्याचं आवाहन। परभणीच्या सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले। दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मराठवाड्यात अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका। 640 गावांमधील शेतकऱ्यांची पिकं नष्ट। शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन। लातूरच्या औसा तालुक्यातील तेरणा नदीला पुरामुळे नदीकाठच्या 200 एकरावरील पिकांना फटका। सोयाबीन, तूर, ऊस पिकाचं सर्वाधिक नुकसान। उजनी गावात देखील पुराचं पाणी शिरल्यानं अनेक दुकानांचं नुकसान। सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार इथे अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील गावात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूरस्थिती निर्माण। अवकाळी पावसानं नद्यांना पावसाचं पाणी घरात शिरलं। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। सोयाबीन, कापूस, कांद्याची पिकं पाण्याखाली। शेतात पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल। नुकसान भरपाई देण्याची मागणी। जळगावमधील सातपुडा पर्वतरांगेत ढगफुटी सदृश्य पाऊस। पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले कुर्हा, हिवरा, उमरा, पारंबी, राजुरा, बडोदा गावं पाण्याखाली। पावसामुळे जालन्यातील विविध शहरांना पाण्याचा वेढा। कोठारीनगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। जीवनावश्यक वस्तूंसह घरातील साहित्याचंही मोठं नुकसान।